शिक्षक मित्र हो नमस्कार. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी सुट्टीमध्ये 6 आठवड्याचं उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या उन्हाळी शिबिरासाठी जे व्हॉलंटियर आपल्याला निवडायचे आहेत, नेमायचे आहेत, जे स्वयंसेवक नेमायचे आहेत, त्यांची नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. स्वयंसेवकांची नोंदणी करत असताना त्यांचा मोबाईल क्रमांक, त्यांचं नाव आणि आडनाव, त्यांचं वय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघूयात आपण एका शाळेतील स्वयंसेवकाची नोंदणी आपण या ठिकाणी करणार आहोत. जी लिंक आहे ती लिंक गुगलला मी पेस्ट केलेली आहे, किंवा तुमच्या पंचायत समितीमधून तुम्हाला जी व्हॉलंटिअरसाठी लिंक प्रोव्हाइड केलेली असेल त्या लिंकला आपण क्लिक करायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसतो. कॅमल का चांप 2025 व्हॉलंटियर ब्ल्यू बॉक्समध्ये आपल्याला दिसतंय आणि पुढे PTM अँड पार्टनर्स दिलेलं आहे. तर आपल्याला व्हॉलंटिअरची गरज आहे, बाकीचे कुठेही आपण क्लिक करायचं नाही. खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे. या ठिकाणी स्वयंसेवकाचा मोबाईल क्रमांक आपल्याला इथे इनपुट करायचा आहे. मी इनपुट करतोय स्वयंसेवकाचा मोबाईल क्रमांक. मोबाईल नंबर टाकलेला आहे मी. एकदा पुन्हा रिपीट बघतोय. व्हेरीफाय मोबाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू रजिस्टर धिस नंबर ॲज अ व्हॉलंटियर? तर आपण यस म्हणून क्लिक करायचं आहे. यस म्हणून आपण क्लिक केलं आहे. आता यस म्हणून क्लिक केल्यानंतर इथे सुरुवातीला स्टेट नेम पुढील पेजवर आपल्याला दिसते. तर आपलं जे स्टेट आहे त्या स्टेटला आपण सिलेक्ट करूया. महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. डिस्ट्रिक्ट नेम बुलढाणा आलाय. नंतर आपला तालुका या ठिकाणी घेतला आहे आपण. नंतर कम्युनिटी नेम, शाळेचं गाव हे घ्यायचं आहे आपल्याला. पुढे फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, जे शाळेचं गाव आहे त्या शाळेच्या गावातील जो स्वयंसेवक आपण निवडलेला आहे त्या स्वयंसेवकाचं पहिलं नाव आणि आडनाव आपण इथे इनपुट करणार आहोत. ही सर्व माहिती आपण इंग्रजीमध्ये भरत आहोत. मोबाईल नंबर आलाय जसाच तसा ठेवायचा आहे. जेंडर मेल फिमेलपैकी निवडूया. एज जे आहे ते एज या ठिकाणी टाकायचं आहे. एज टाकलेला आहे. नंतर आहे सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर यू वेअर मोबिलाइज फॉर रनिंग समर कॅम्प. तर या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट बॉडीज हे आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे. तुम्हाला तालुका स्तरावरून मिळालेल्या सूचनेनुसार निवडा. हॅव अ POC फ्रॉम युअर पार्टनर ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, येस किंवा नो. तरी नो निवडूया, कारण ते आपल्याला लागू नाही आहे. नंतर असोसिएटेड प्रथम टीम मेंबर PTM जे आपल्या तालुक्यासाठी नेमून दिलेले आहेत त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी इनपुट करायचं आलंय खाली. आता बघा या ठिकाणी ज्ञानेश्वर DNYA केलं मी. तर DNY ज्ञानेश्वर नामदेव नाही आपल्याला या 4 नंबरचं जे नाव आहे हे ज्ञानेश्वर डिवरे हे आम्हाला आमच्या तालुक्याला दिलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव मी या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. खाली आय हॅव रीड अंडरस्टूड अँड बघा याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर व्हॉलंटियर या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढचा मेसेज असा आहे की युअर पासवर्ड इज सेट टू बी द लास्ट 4 डिजिट ऑफ युअर रजिस्टर मोबाईल नंबरला ओके करायचं. रजिस्टर मोबाईल नंबरला पासवर्ड पोहोचलेला आहे, त्याला ओके केलं आहे. अशा पद्धतीने पहिल्या व्हॉलंटियरची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे. आता तुमच्या शाळेमधील 15 विद्यार्थ्याच्या आतमध्ये 12 ते 15 विद्यार्थ्यांच्या आतमध्ये जे विद्यार्थी आपण त्याला अप्रगत असं संबोधतो, म्हणजे शेवटच्या स्तराच्या खाली आहेत ते,
त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा उन्हाळी कॅम्प कार्यक्रम आहे. 12 ते 15 विद्यार्थ्यांसाठी एक स्वयंसेवक आणि 15च्या पुढे जर विद्यार्थी असतील 30पर्यंत तर 2 स्वयंसेवक आपल्याला या ठिकाणी नेमायचे आहेत. 30 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रगत असतील तर या विद्यार्थ्यांसाठी 3 स्वयंसेवक असतील. अशा पद्धतीने आपल्या गावाचे व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक आपल्याला या ठिकाणी नेमायचे आहेत. स्वयंसेवक नेमण्या अगोदर त्या स्वयंसेवकाशी आपण चर्चा करून घ्यायची आहे. ते उन्हाळी सुट्टीमध्ये या उन्हाळी शिबिरामध्ये काम करण्यास तयार आहेत का, नंतरच त्यांची नेमणूक या ठिकाणी करावयाची आहे. म्हणजे जे काही साहित्य, जी काही माहिती वरच्या स्तरावर निपुण महाराष्ट्राकडून मिळणार आहे